मित्रांनो, एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शंकराकडे गेली आणि म्हणाली, प्रभू, जेव्हा मी तुम्हाला भेटायला येत होते तेव्हा माझी नजर वाटेतल्या पृथ्वी लोकावर पडली. तर मी पाहिलं की काही विवाहित महिला आपापसात चर्चा करत होत्या की स्त्रीच्या एका गोष्टीला स्पर्श केल्याने माणसाचे नशीब बदलते आणि जर एखाद्या स्त्रीने या दिवशी बांगड्या भरल्या तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होते. परमेश्वरा, जेव्हापासून मी ही चर्चा ऐकली तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तू तुझे दोन्ही प्रश्न सांग, मी तुला संतुष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन. माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रीच्या अशा कोणत्या अंगाला तिला न सांगता स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते किंवा त्याचा मृत्यू होतो. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे देईन, पण माझी एक अट आहे. तू ही कथा मनापासून आणि पूर्णपणे ऐकायची आहे, कारण अर्धवट कथा ऐकून अर्धवट ज्ञान मिळते, जे जीवनात कधीच उपयोगी पडत नाही. मग भगवान शिवाचे म्हणणे ऐकून माता पार्वती म्हणते, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी मनापासून कथा ऐकेन. तुम्ही कथा सुरू करा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एका नगरात एक शेठ राहत होता. तो खूप समृद्ध होता. त्याच्याकडे सर्व काही होते. मोठे दुकान होते, आलिशान घर होते, पैशाची कमतरता नव्हती. सेठला 3 मुलगे होते. तिन्ही मुलांचे लग्न झाले होते. सेठला 3 सून होत्या. त्यांचा स्वभावही चांगला होता. सासूची, सासऱ्याची आणि नवऱ्याची त्या खूप सेवा करायच्या. त्यामुळे घरात सुखद शांतीचे वातावरण होते. सेठचा मोठा मुलगा उद्धट स्वभावाचा होता. त्यामुळे सेठच्या मोठ्या मुलाचं आई वडिलांशी जमत नव्हत. त्यामुळे सेठने आपल्या मोठ्या मुलाला संपत्तीचा हिस्सा न देता आपल्या 2 लहान मुलांना आणि सुनांमध्ये संपत्ती वाटली. त्यामुळे मोठ्या मुलाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एकदा सेठने मनात विचार केला की देवाने मला सर्व काही दिले आहे, पण मुलगी दिली नाही. मला मुलगी असती तर मी माझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्या मुलीला सांगितल्या असत्या आणि तिच्यावर खूप प्रेम केले असते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सेठ आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत होते, पण मुलगी नसल्यामुळे सेठजींना नेहमीच दुःख होत असे. श्री राधाचे दर्शन घेण्यासाठी सेठजी नेहमी त्यांच्या घराजवळील मंदिरात जात असत. एके दिवशी सेठजी राधाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. तेव्हा एक साधू मंदिरात आले होते. तेव्हा सेठला थोडे उदास पाहून साधूने सेठला विचारले, तू का उदास आहेस? तर सेठ म्हणाले, महाराज, मला मुलगी नाही, म्हणूनच मी दुःखी आहे. तेव्हा संत हसले आणि म्हणाले, आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर त्या जागी देवाला ठेवावे. तेव्हा सेठजी म्हणाले, महाराज, मला मुलगी नाही, मग मी काय करू? तेव्हा साधू म्हणाले, अहो शेठ, तुम्ही एक काम करा, तुम्ही बरसाणाची कन्या श्री राधा हिला तुमची मुलगी म्हणून का स्वीकारत नाही? भगवान शिव म्हणतात, पार्वती, सेठजींना साधूचे शब्द खूप आवडले. त्याच दिवशी सेठने राधाचा एक मोठा फोटो मागवून त्याच्या खोलीत लावला. आता सेठचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. उठताना, बसताना आणि झोपताना तो श्री राधाजींशी जणू आपली मुलगी असल्यासारखे बोलत असे. आणि एवढेच नाही तर सेठला आपल्या मुलीला राधाला मनातील सर्व काही सांगून खूप आनंद व्हायचा. अशा रीतीने सेठची राधावरची भक्ती एवढी होती की जेव्हाही ते दुकानात जायचे तेव्हा ते राधा राणीला अन्न अर्पण करून प्रसाद खात असत आणि संध्याकाळी परत आल्यावर राधाला नमस्कार करून तिच्याशी बोलत असत. तिला भोजन अर्पण करून त्यानंतर प्रसाद खात असत. भगवान शिव म्हणतात, पार्वती, जेव्हापासून त्या शेठने राधाला आपली मुलगी म्हणून स्वीकारले तेव्हापासून तो सर्व काळ आनंदी राहू लागला होता. जेव्हा कोणी सेठला विचारायचं की तुम्हाला किती मुले आहेत, तेव्हा सेठ नेहमी सांगायचे की मला 3 मुलगे.
3 सून आणि 1 मुलगी आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एके दिवशी बांगड्या घालणारी कासारीन सेठजींच्या घरी आली. तेव्हा राधाने विचार केला की आजचा दिवस चांगला नाही आणि या दिवशी बांगड्या घालणे अशुभ आहे. त्यामुळे तिच्या मायाजालाने राधाने त्या कासारींच्या बांगड्यांचा रंग खराब केला. त्यामुळे सेठच्या सुनेने बांगड्या न घालता त्या कासारींना परत पाठवले. दुसरीकडे ती बाई 2 दिवसांनी त्या बांगड्या बघते तेव्हा त्या बांगड्या सुंदर झालेल्या असतात. मग कासारीन त्याच बांगड्या घेऊन परत सेठच्या घरी येते आणि तेव्हा सेठच्या 3 सुना बांगड्या घालतात आणि नंतर राधा ही बांगड्या घालण्याचा विचार करते. आणि जेव्हा राधा प्रकट झाली तेव्हा कासारीने राधाचे रूप पाहिले. तेव्हा कासारीन तिच्याकडे पाहतच राहिली. मग राधा कासारींला म्हणू लागली, मला पण बांगड्या भरायच्या आहेत. दुसरीकडे राधाचे बोलणे ऐकून कासारींच्या मनात विचार आला की शेठच्या घरी कोणी पाहुणे आले असावेत. कारण मी जेव्हा कधी या घरात बांगड्या भरायला यायचे तेव्हा फक्त सेठच्या सुनाच बांगड्या घालतात. पण आज मी 4थी मुलगी पाहिली आहे. पाहुणे असतील असे दिसते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आणि मग असा विचार करून त्या स्त्रीने राधाला बांगड्या भरल्या. आता राधाने बांगड्या भरल्या आणि खोलीत जाऊन गायब झाली. सगळ्यांना बांगड्या भरल्यानंतर कासारीन नेहमीप्रमाणे बांगड्यांचे पैसे घेण्यासाठी सेठच्या दुकानात गेली. मग कासारींना पाहून सेठ म्हणाले, तू घरी बांगड्या सुनांना बांगड्या भरायला गेली होतीस असे वाटते. तू आमच्या 3 सुनांना बांगड्या भरल्या आहेत. हे पैसे घे. आणि मग सेठने दरवेळेप्रमाणे कासारींना पैसे देऊ केले. परंतु पैसे पाहून कासारीन म्हणू लागली, सेठजी, यावेळी मी 3 लोकांना नाही तर 4 लोकांना बांगड्या भरल्या आहेत. त्यामुळे यावेळी मी जास्त पैसे घेईन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, कासारीनचे म्हणणे ऐकून सेठ म्हणाले, आमच्या घरात 3 सुनाशिवाय 4थी कोणी नाही. मग तू बांगडी कोणाला घातलीस? तर कासारीन म्हणू लागली, सेठ, ते मला काही माहीत नाही. पण मला एवढंच माहीत आहे की मी 4घांना बांगड्या भरल्या आहेत. मग कासारीनचे बोलणे ऐकून सेठ म्हणू लागला, ठीक आहे, आधी तू 3 लोकांचे पैसे घे. मी घरी जाऊन विचारतो की 4था कोण आहे ज्याला तू बांगडी घातली आहे. आधी घरी जाऊन माहिती घेतो, मग तुला पैसे देईन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, कासारीन म्हणाली, ठीक आहे सेठजी, आधी तुम्ही विचारा, त्यानंतर मला माझे पैसे द्या. आणि असे बोलून कासारीन सेठच्या दुकानातून निघून गेली. भगवान शिव म्हणतात, पार्वती, जेव्हा सेठजी संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा त्यांनी घरात कासारीनबद्दल विचारले. तेव्हा त्यांच्या सुना म्हणाल्या की आम्ही 3घींनीच बांगड्या भरल्या आहेत. तर सेठ म्हणाले, मी कासारींला बराच वेळ समजावले. आमच्या घरात 3च सुना आहेत, 4था कोणी नाही जिला तू बांगड्या भरशील. पण ती कासारीन माझे म्हणणे मानायला तयार नव्हती आणि मी 4 जणांना बांगड्या भरल्या आहेत असे वारंवार सांगत राहिली. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे सेठ सर्व गोष्टी विसरून गेला आणि आपले दैनंदिन काम करू लागला. सेठ श्री राधाजींना प्रसाद अर्पण करून जेवण करून ते झोपी गेले. दुसरीकडे सेठ झोपी गेले तेव्हा श्री राधाजी स्वप्नात प्रकट झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. सेठने विचारले, मुली, तू दुःखी का आहेस? तू रडत का आहेस? तेव्हा श्री राधा म्हणाली, बाबा, आज मी खूप दुःखी आहे. आज मी इथे त्या बाईच्या बांगड्या भरल्या. ते माझ्या वडिलांचे घर आहे म्हणून. पण बाबा, तुम्ही त्या बाईला माझ्या बांगड्यांचे पैसे दिले नाहीत. बाबा, तू मला तुझी मुलगी केलीस, पण तुला माझी आठवण आली नाही. तू मला विसरलास, याचे मला खूप वाईट वाटते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, हे ऐकून सेठ स्वप्नात रडले आणि म्हणाले, कन्या, मला क्षमा कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आणि सेठ लगेच झोपेतून जागा झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. सेठने लगेच तिजोरीतून पैसे काढले आणि कासारींच्या घराकडे निघाला. सेठने कासारींच्या घराचा दरवाजा ठोठावला. कासारींने दार उघडले आणि सेठ तिथे उभे असलेले दिसले. कासारीन म्हणू लागली, सेठजी, एवढ्या रात्री तुम्ही इथे? आणि मग तिने सेठला घरात घेतले. सेठचे डोळे भरून आले होते. मग सेठ त्या बाईला म्हणू लागला, तुझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणीच नाही. तू खूप भाग्यशाली आहेस.
तर कासारीन विचारू लागली, सेठजी काय झालं? तर सेठ म्हणाले, मी राधाजींना माझी मुलगी बनवले, पण मी तिला कधीच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही. पण आज त्याच राधाजींना तुम्ही स्वतःच्या हाताने बांगड्या भरल्या आहेत. आज या पृथ्वीवर तुझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. माझ्या मुलीने भरलेल्या बांगड्यांची किंमत मी तुला द्यायला आलो आहे. आणि असे बोलून सेठजींनी पैशाने भरलेली पिशवी कासारीन समोर ठेवली आणि म्हणाले, तुला जेवढे पैसे हवेत तेवढे घे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, जेव्हा कासारींनी ऐकले की राधाजी स्वतः आपल्याकडून बांगड्या भरायला आल्या होत्या, तेव्हा कासारींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आणि कासारीन म्हणाली, सेठजी, मी राधा राणीच्या बांगड्यांचे पैसे कसे घेऊ शकते? माझे काहीतरी पूर्वजन्माचे पुण्य असतील, त्यामुळे मला राधाला स्वतःच्या हाताने बांगड्या भरायला मिळाल्या. मुलगी राधाच्या बांगड्यांसाठी मी तुमच्याकडून कधीच पैसे घेणार नाही. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पण सेठ राजी झाले नाहीत. सेठजींनी पैशाने भरलेली पिशवी कासारींच्या घरी ठेवली आणि तेथून थेट घरी आले आणि ते आपल्या पत्नीला श्री राधाजींच्या मंदिरात घेऊन गेले. आणि त्या दिवशी नंतर सेठजींनी सर्व काही सोडून संन्यास घेतला आणि आपले उर्वरित आयुष्य राधाजींच्या मंदिरात राधाजींची पूजा करण्यात घालवले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सेठ मंदिरातील श्री राधाच्या भक्तीत लीन होतो आणि आपल्या पत्नीसह मंदिरात राहून राधा राणीची पूजा करू लागतो. दुसरीकडे राधा सेठच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात पोहोचते आणि ती म्हणते, तू तुझ्या आईची सेवा करत नाहीस, म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे. तू आजपासूनच आईच्या चरणांना स्पर्श करायला सुरुवात कर, मग बघा तुमचे नशीब कसे रातोरात बदलतात. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेठचा मोठा मुलगा रोज आपल्या आईच्या चरणांना स्पर्श करू लागला आणि नंतर तो खूप मोठा माणूस झाला आणि आता त्याला पैशाची कमतरता राहिली नव्हती. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजले असेलच. तुझा पहिला प्रश्न होता, स्त्रीच्या कोणत्या अंगाला नकळत स्पर्श केल्याने माणसाचे नशीब रातोरात बदलते? तर नीट समजून घे, जो माणूस सेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे आईच्या चरणाची सेवा करतो, आईच्या चरणांचे अमृत पितो, त्याचा निद्रिस्त भाग्य जागृत होतो आणि एक दिवस असा हा माणूस महापुरुष बनतो. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तू तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा दुसरा प्रश्न होता, कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते? तर समजून घे की कासारीन सेठच्या 3 सुनांना बांगड्या भरायला आल्याचे राधाने पाहिलं. तिने पाहिलं की तो दिवस मंगळवार होता, त्यामुळे राधाने तिच्या मोहमायेने सर्व बांगड्या काळ्या रंगाच्या केल्या. त्यामुळे सेठच्या सुनेला बांगड्यांचा रंग आवडला नाही आणि मग ती कासारीन पुढच्या 2 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी येते आणि तेव्हा बांगड्यांचा रंग सुंदर असतो आणि सेठच्या 3 सुना आणि राधा राणी त्या कासारींकडून बांगड्या भरून घेतात. सदैव सावध राहण्यासाठी सेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे राधा सेठच्या 3 सुनांच्या स्वप्नात दिसते आणि बांगडीचे महत्त्व सांगते. आणि प्रत्येक नववधूने बांगडी घालण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगते. नंबर 1, विवाहित स्त्रीने 21 बांगड्या घालाव्यात. नंबर 2, नवीन बांगड्या नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी भराव्यात. नंबर 3, नवीन बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारीच भराव्यात. या दिवशी धारण केल्याने पतीचे वय वाढते. नंबर 4, मंगळवार आणि शनिवारी बांगड्या विकत घेऊ नयेत किंवा घालू नयेत, यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते. बांगडी हा 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा शृंगार आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही बांगडी घालाल तेव्हा ती विचारपूर्वक घालावी. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तेव्हा सेठच्या 3 सुनांनी राधाच्या शब्द आपल्या जीवनात अंमलात आणले आणि नंतर सेठच्या 3ही सुना सौभाग्यवती असताना मरण